हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 1 डिसेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 1 डिसेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती राज्यसभेशी म्हणजे पार्लमेंटशी रिलेटेड आहे. पार्लमेंटमध्ये दोन सभागृह असतात, एक लोकसभा आणि दुसरी राज्यसभा. त्याच्यामध्ये अप्पर सभागृह जे असतं ते राज्यसभेला म्हटलं जातं आणि लोअर सभागृह जे आहे ते त्याला लोकसभेला म्हटलं जातं. म्हणजे लोकसभेला लोअर हाऊस म्हणतात आणि राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणतात. म्हणजे मराठीमध्ये जर बोलायचं झालं तर राज्यसभेला वरिष्ठ सभागृह मानलं जातं आणि लोकसभेला कनिष्ठ सभागृह मानलं जातं. हे आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. आता बघूया आपल्याला न्यूजमध्ये काय सांगितलं आहे. तर विशेष करून ही जी न्यूज आहे ते पियुष गोयल जे आहे त्यांनी जी प्रेसशी रिलेटेड जे स्टेटमेंट दिलं त्याच्याशी रिलेटेड आहे. विशेष करून 11 ऑगस्ट रोजी म्हणजे मान्सून सेशनमध्ये 11 ऑगस्ट रोजी 12 MP जे आहे मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे राज्यसभा जे मेंबर आहेत विशेष करून त्यांच्याविषयी बोललं जातं इथं. त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, त्यांना सस्पेंड करण्यात आलं होतं. मग ते जे सस्पेन्शन आहे ते विरोधी पक्षाकडून म्हटलं जातं की ते इलिगल बेसिसवरती सस्पेन्शन आहे. त्यांना रूल जो सभागृहाचा आहे रूल 256 या रूलच्या अंतर्गत त्यांनी सभागृहामध्ये मिसकंडक्ट केलं, सभागृहामध्ये मिसबिहेवियर केलं, या मथळेच्या अंतर्गत त्यांना सस्पेंड केलं गेलं होतं. त्यांना जे आहे ते काही कालावधीसाठी सस्पेंड केलं गेलं होतं. परंतु ते जे सस्पेन्शन आहे ते आत्तापर्यंत माघारी घेण्यात आलं नाही. त्याच्यामुळे आताचा जो विंटर सेशन आहे त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते प्रोटेस्ट करताना सभागृहात आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. विविध पद्धतीनं तिथं घोषणाबाजी करताना सभागृहात आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि त्यांची एकच डिमांड आहे की जे 12 मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत त्यांना परत सभागृहात सामील करून घेण्यात यावं. हीच त्यांची डिमांड असलेली पाहाव्यास मिळते आणि त्याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेऊन पियुष गोयल जे आहेत ते विशेष करून पक्षातले नेते आहेत, जे सत्ताधारी पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्षातले नेते आहेत महत्त्वाचे हे, त्यांनी हे सांगितले की त्यांनी अपोलोजाईज केल्याशिवाय म्हणजे त्यांना त्याचे अपोलॉजी असायला पाहिजे. त्यांनी त्या गोष्टीचे जे मिसकंडक्ट त्यांनी केलं होतं याच्या अगोदर सभागृहामध्ये त्याच्याविषयी त्यांनी अपोलॉजाईज करायला पाहिजे, माफी मागायला पाहिजे, तरच त्यांना वापस परत घेण्यात येईल, तरच ते सभागृहात परत एंटर करू शकतात किंवा परत त्यांना सभागृहात सामील करून घेण्यात येऊ शकते, असं त्यांच्याकडून स्टेटमेंट केलं गेलं. आणि त्यामुळे सुद्धा आता आणखी विंटर सेशनमध्ये विरोधी पक्षांकडून काय काय गोष्टी केल्या जातील हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग असलं होईल, बघायला मिळेल, असं सुद्धा सिच्युएशन निर्माण झालेली आपल्याला इथं पाहाव्यास मिळते. मग आता याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे. पहिला की पॉईंट आपलं जी पार्लमेंटरी सिस्टम आहे त्या पार्लमेंटरी सिस्टम विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन टोटल आपल्याला असायला पाहिजे. पार्लमेंटरी सिस्टमची स्थापना कशा पद्धतीनं झाली, अप्पर सभागृह काय आहे, लोअर म्हणजे अप्पर हाऊस काय आहे, लोअर हाऊस काय आहे, त्याचे बेसिक नियम काय आहेत, लोकसभेमध्ये कुठले मेंबर असतात, राज्यसभेमध्ये कोणते मेंबर असतात, त्यानंतर जॉईंट सिटिंग ही प्रोसिजर काय आहे, म्हणजे दोन्ही सभागृह एकत्र एखाद्या बिलावरती डिस्कशन करतात, ती सिच्युएशन कधी येत असते. असा जो टोटल उहापोहा आहे पार्लमेंटमध्ये जे काही कामकाज चालतं त्याच्यामध्ये मग बेसिक जर बोलायचं झालं तर क्वेश्चन ओव्हर आहे, 0 ओव्हर्स आहे, असे जे कामकाजाचे विभाग आहेत ते कशा पद्धतीचे आहेत याची सर्व इन्फॉर्मेशन म्हणजे टोटल पार्लमेंटची सिस्टम आपली जी आहे पार्लमेंटरी सिस्टम, ती पार्लमेंटरी सिस्टमचा टोटल अभ्यास तुम्हाला असणं कुठेतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला आहे. दुसरा की पॉईंट आपला काय असू शकतो तर कोणत्या बेसिसवरती कोणकोणत्या घटना सभागृहात घडल्यानंतर त्या सभागृहाचे जे मेंबर असतात त्यांना निलंबित केलं जाऊ शकतं, त्याची एक थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. याच अनुषंगानं जो रूल 256 आहे तो रूल 256 काय सांगतो याची आपल्याला इन्फॉर्मेशन टोटल असणं गरजेचं आहे. समजते. एकंदरीतच मला तुम्हाला इथं सांगायचं आहे की पार्लमेंटरी सिस्टमचा जेवढा काय सखोलात जाऊन अभ्यास तुम्हाला करता येईल तेवढा सखोलात जाऊन आपण अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही पॉलिटी एम लक्ष्मीकांत जर वापरत असाल तर त्याच्यामध्ये याच्यावरती एक वेगळा टॉपिकच दिलेला आहे, त्याच्यामुळं तुम्हाला दुसरीकडं कुठं जाण्याची गरज नाही आहे. लक्ष्मीकांतमध्ये तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ज्यावेळेस तुम्ही पॉलिटी बघता त्यावेळेस अभ्यास करा किंवा आत्ता अभ्यास करून दिला तर मोर दॅन सफिशियंट आहे.
मग आता विशेष करून आता की पॉईंट काय बघायचं झाले, आता याच्यामध्ये आपल्याला ही न्यूज कोणत्या जीएसच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे हे खरं तर बघणं गरजेचं आहे. मग ही जी न्यूज आहे ती जीएस सेकंडच्या दृष्टीतून खूप महत्त्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. जीएस सेकंडमध्ये आपल्याला पॉलिटी हा सब्जेक्ट येतो, इंडियन कॉन्स्टिट्यूशन येतं, गव्हर्नन्स येतं. हे जे आहे ते त्यामुळं खरं तर ही पॉलिटीच्या दृष्टीतून महत्त्वाची न्यूज आहे. त्यामुळं जीएस सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. जर सिलेबसला डायरेक्ट आपण कनेक्ट करून पाहिलं तर ते आपल्याला तिथंच समजू शकते. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात. पुढची म्हटलं तर यालाच जोडून इथे एक क्रिप्टोकरन्सी बिल विषयीची न्यूज दिली. आता सभागृहातच सांगितलं गेले की क्रिप्टोकरन्सीवरती लवकरच बिल पास केलं जाईल अशा प्रकारचं वक्तव्य सभागृहात महत्त्वाच्या नेत्यांकडून केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आता याच्यामध्ये क्रिप्टोकरन्सीसुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, वारंवार न्यूजमध्ये असणारा मुद्दा आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी विषयीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला टोटल असायला पाहिजे. याच्यावरती मेन्सला पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि प्रीला पण याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला क्रिप्टोकरन्सी काय आहे याची छोटीशी इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. छोटीशी म्हणण्यापेक्षा डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, कारण हा खूप गाजलेला आणि खूप न्यूजमध्ये असलेला मुद्दा आहे. त्यामुळे त्याची टोटल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. याच्यावरती शक्यतो मी एक वेगळं लेक्चर बनवीन की क्रिप्टोकरन्सी नेमका प्रकार काय आहे, मग इंडियामध्ये का न्यूजमध्ये आता आहे, याची सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न लवकरच करेन. मग याच्या अगोदरची जी ही न्यूज होती जीएस जीएस सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची न्यूज होती. त्याचं कारण होतं की पार्लमेंटरी सिस्टम आपण कुठं अभ्यासतो तर पॉलिटीमध्ये अभ्यासतो. त्यामुळं आणि पॉलिटी कुठे येतं आपल्या सिलेबसमध्ये तर जीएस सेकंडमध्ये येतं. त्यामुळे ही न्यूज जीएस सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे हे तुम्हाला मला सांगायचं होतं. एवढंच इम्पॉर्टंट नाही. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची जी न्यूज आहे ती आपल्याला विशेष करून इकॉनॉमीच्या दृष्टीतून खूप महत्त्वाची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इकॉनॉमी हा सब्जेक्ट जो आहे तो आपल्याला कोणत्या जी एसमध्ये येतो, आपल्या सिलेबसमध्ये कोणत्या जी एसमध्ये त्याचं स्थान आहे तर GS थर्डमध्ये त्याचं स्थान असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे ऑब्वियस आहे ही न्यूज जी आहे ती GS थर्डच्या दृष्टीतून आपल्याला खूप महत्त्वाची न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. मग आता या न्यूजमध्ये नेमकं काय दिलं हे आपण पहिल्यांदा बघूयात. विशेष करून या न्यूजमध्ये आपल्याला GDP विषयी बोललं गेले, ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो. इकॉनॉमीची खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. GDP आपल्याला माहिती असणं, त्याची कन्सेप्ट काय ही डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. तो जो GDP आहे तो Q2 मध्ये, आता क्वार्टर विशेष करून 4 क्वार्टर असतात, प्रत्येक 3 महिन्याच्या कालावधीला एक क्वार्टर असं संबोधतात. समजते तुम्हाला, 3 असे वर्षामध्ये 4 क्वार्टर असतात. त्याच्यामध्ये जो दुसरा क्वार्टर आहे म्हणजे दुसऱ्या तिमाहीमध्ये 2021-22चा विचार करता आपली जी GDPची ग्रोथ आहे ती 8.4% वाढलेली आहे. 8.4% त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे असं या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, जे की आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यांनी मग 2013 फायनान्शियल इयरपासून ते 2022 फायनान्शियल इयर जे आहे म्हणजे 2021-22 हे जे फायनान्शियल आहे इथपर्यंत इथं चार्ट आपल्याला दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण इथं बघितलं तर GDPची ग्रोथ आहे ती थोड्या बहुत प्रमाणात समान पातळीवरती आत्तापर्यंत राहिली. त्यानंतर कोविडचा पिरियड आला, त्यामुळे ऑब्वियस आहे GDP ग्रोथ जी आहे ती आपली खूप कमी झालेली होती. आणि आत्ता पुन्हा एकदा त्यांनी उसळी घेतलेली आणि आत्ता पहिल्यांदा डबल डिजिटमध्ये GDP ग्रोथ आपल्याला पाहाव्यास मिळाली. GDPची जो ग्रोथ आहे ती डबल डिजिटमध्ये आपल्याला 2 अंकी संख्येमध्ये GDPची ग्रोथ गेलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं तुम्ही बघू शकता 15% जास्त जाऊन त्यानंतर त्या पातळीवरती स्थिर झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि हे कुठंतरी आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. परंतु GST वाढला, GST ग्रोथ आपला झाला म्हणजे सर्व काही संपलं असं नाही आहे, तर बाकीसुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. असं सुद्धा याच्यामध्ये जे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला, हे खरं तर सांगणारी ही न्यूज आहे. त्याचबरोबर ह्या जो डेटा दिला आहे GDPचा ते कोण देत असते तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. हे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे ते हा डेटा देत असतं प्रत्येक वेळेस. हे खरं तर या न्यूजमध्ये सांगितलं. मग आता याच्यामध्ये की पॉईंट आपल्याला काय काय बघायचे आहेत तर याच्यामध्ये की पॉईंट पहिला आपल्याला की पॉईंट बघायचा आहे की GDPची जी काही कन्सेप्ट आहे ना ती GDPची कन्सेप्ट टोटल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विशेष करून GDP ही कन्सेप्ट काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन, विशेष करून भारतामध्ये GDPची कन्सेप्ट काय आहे त्याची बेसिक म्हणजे GDP कशा पद्धतीनं काउंट केला जातो हे सर्व तुम्हाला माहिती असणं कुठेतरी
गरजेचं आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर दुसरा की पॉईंट आहे, याच्याशी संबंधित आता नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे त्याची टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिसची स्थापना कधी झाली वगैरे, ही सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट आपला. आणि एकंदरीत जर तिसरा आपल्याला की पॉईंट घ्यायचा झाला तर GDP बरोबरच याच्या अगोदर ग्रॉस जो NP असतो, सॉरी GDPच्या अगोदर हा जो आहे तो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे. त्यानंतर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट पण असतो. मग ती नेट डोमेस्टिक प्रोडक्टची कन्सेप्ट काय आहे त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. NPA इथे येत नाही, NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट, तो वेगळा भाग आहे. परंतु इथं जे आहे ते नेट डोमेस्टिक प्रोडक्ट काय असतो त्याची सुद्धा डेफिनेशन काय आहे, त्याची बेसिक्स इन्फॉर्मेशन काय, हे इकॉनॉमीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय ना त्यावेळेस त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. समजते? म्हणजे एकंदरीत ही न्यूज जी आहे ती इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे, म्हणजेच GS3च्या दृष्टीतून महत्त्वाची आहे. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ती ओमिक्रॉनशी रिलेटेड न्यूज आहे, जो कोविड-19चा नवीन व्हेरियंट आपल्याला पाहाव्यास मिळतो त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि आपली जी हेल्थ मिनिस्टर आहे त्यांनी हे सांगितलं आहे की हा जो ओमिक्रॉन व्हेरियंट आहे तो RT-PCR टेस्ट असू द्या किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट असू द्या, त्याला आपण RAT टेस्ट असं म्हणतो, त्याच्यातून वाचू शकत नाही, त्याच्यामध्ये आपण त्याला डिटेक्ट करू शकतो. त्यामुळे प्रत्येक स्टेटनी ही इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीने पावलं उचलायला पाहिजे असं हेल्थ मिनिस्ट्रीकडून वॉर्न करण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इथं विशेष करून RT-PCR टेस्टचा लॉंग फॉर्म पण दिला आहे, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेस चेन रिॲक्शन. हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टी आपण हलक्यात जर घेतल्या तर याच्यावरती डायरेक्ट प्रीला वगैरे क्वेश्चन राज्यसेवेला किंवा कंबाईनला जरी विचारलं तरी तुम्हाला ते खूप महत्त्वाचं होईल. परंतु हे जर निग्लेक्ट केलं तर अशा पद्धतीनं 1-2 मार्क्स जाण्याची शक्यता असते. त्यामुळे यालासुद्धा कमी सिरियस घेऊन आपल्याला चालणार नाही. त्यामुळे हा जो RT-PCR टेस्टचा RT-PCRचा जो लॉंग फॉर्म आहे तो सुद्धा तुम्ही विशेष करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तो आहे रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेस चेन रिॲक्शन. आणि RATचा आहे रॅपिड अँटीजन टेस्ट. हे तुम्हाला टोटल माहिती असणं गरजेचं आहे. आणि विशेष करून ओमिक्रॉनशी रिलेटेड मी अगोदर सांगितले, काल पण सांगितले की ही जी न्यूज आहे ओमिक्रॉनचा उल्लेख आला आहे म्हणजे हे कोविड-19चे जे व्हेरियंट आहे त्याच्याविषयी बोललं जाते. त्यामुळे पहिला तरी की पॉईंट आपल्याला कोविड-19चे व्हेरियंट जे आहेत ते कोविड-19चे टोटल व्हेरियंट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. महत्त्वाचे करून जगात काय सापडतात आणि त्याच्यात इंडियामध्ये महत्त्वाचे जे 3 आत्तापर्यंत सापडलेले आहेत ते तिन्हीच्या आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. हे अगोदर तुम्हाला सांगितलं डेल्टा आहे, कप्पा आहे आणि तिसरा एक आहे. ऑलरेडी तुम्हाला मी कालच्या न्यूजमध्ये पेपरमध्ये डिटेलमध्ये सांगितलं, आज मुद्दा म्हणून सांगत नाही. जर तुम्ही नोट्स काढले असतील तर ते विशेष करून बघून घ्या व्यवस्थित किंवा कालचं लेक्चर तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला ते समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये पण अनेक वेळा तुम्हाला सांगितले. आणि मग ओमिक्रॉनचा उल्लेख आला त्यामुळे आपल्याला कोविड-19चे जे काही व्हेरियंट आहे त्याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे, त्याचं लिनेज काय वगैरे वगैरे सर्व काय. आणि त्यामुळे ही जी न्यूज आहे ती विशेष करून कशा दृष्टीतून महत्त्वाची होते तर ही न्यूज जी आहे ती सायन्सच्या दृष्टीतून आपल्याला महत्त्वाची होते. आणि सायन्सचं महत्त्व आपल्याला विशेष करून जी प्रिलिमिनरी टेस्ट आहे आपली त्या प्रिलिमिनरी टेस्टसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे सायन्स. त्यामुळे सायन्सच्या दृष्टीतून या कोविड-19च्या व्हेरियंटचा आपण अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती मलप्पेरियार वॉटर डॅमशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग हा जो मलप्पेरियार डॅम आहे तो वारंवार न्यूजमध्ये असतो, याची अनेक वेळा मी इन्फॉर्मेशन सांगितले. आत्तासुद्धा डिटेल याची इन्फॉर्मेशन आपण इंटरनेटच्या माध्यमातून बघणारच आहोत. पण पुन्हा हा न्यूजमध्ये का आला आहे तर विशेष करून तामिळनाडूच्या अधिकार क्षेत्रामध्ये हा जो डॅम आहे तो वसलेला आहे. त्याच्यामधून किती पाणी सोडायचं काय हे तामिळनाडू गव्हर्नमेंटचं कार्य आहे. परंतु लेट नाईटमध्ये मध्यरात्रीच 5,000 क्युसेक्स पाणी याच्यातून सोडण्यात आलं आणि ते पाणी सोडत आहोत अशा प्रकारची सफिशियंट वॉर्निंगसुद्धा त्या नदीपात्राच्या एरियात येणाऱ्या लोकांना सांगितले गेले नाही. त्यामुळं केरळामधले जे केरळा गव्हर्नमेंटचे लोक आहेत, केरळातले जे नागरिक आहेत ते प्रोटेस्ट करताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. मग आता ही जी न्यूज आहे याच्यातून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचा आहे तर विशेष करून हा जो मलप्पेरियार डॅम आहे याच्याविषयीची टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची आहे की मलप्पेरियार डॅम नेमका कुठं लोकेट आहे, त्याच्याशी रिलेटेड रिव्हर कोणती आहे, ती रिव्हरसुद्धा आपल्याला त्या रिव्हरची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला टोटल घेऊन ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत.
समजते. हे 2 की पॉईंट विशेष करून आपण बघू शकतोय. तिसरा की पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे तर केरळाचं लोकेशन कशा पद्धतीने इंडिया पॉलिटिकल मॅपवरती, आणि त्याचबरोबर आपल्याला काय बघायचं आहे तर तामिळनाडूचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे इंडिया पॉलिटिकल मॅपवरती, याचा सुद्धा डिटेल अभ्यास करून आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आणि हे जे की पॉईंट जर आपण बघितले तर हे की पॉईंट कोणत्या सब्जेक्टच्या दृष्टीतून आपल्याला महत्त्वाचे आहेत तर ते आपल्याला विशेष करून जॉग्राफीच्या दृष्टीतून महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आणि जॉग्राफी जो आहे तो आपल्या सिलेबसमध्ये कोणत्या GS मध्ये येतो तर तो GS फर्स्टमध्ये येतो. त्यामुळे आपल्याला GS फर्स्टच्या दृष्टीतून ही जी न्यूज आहे ती खूप महत्त्वाची न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला. त्यामुळं GS फर्स्टच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण याला म्हणू शकतोय. समजते. मग आता इथंच आपण या मलप्पेरियार डॅमचं लोकेशन काय आहे, त्याच्या रिलेटेड रिव्हर कोणती आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून मलप्पेरियार डॅम जो आहे त्याच्याविषयीची टोटल इन्फॉर्मेशन आपण इथं बघू शकतोय. त्याच्यामध्ये त्याचं ऑफिशियल नेम जे आहे ते मलप्पेरियार डॅम इथं दिलं आहे तुम्हाला. मलप्पेरियार डॅम इडुक्की या डिस्ट्रिक्टमध्ये तो बसलेला आहे. मलप्पेरियार डॅम हे त्याचं नाव आहे. कंट्री ऑब्वियस आहे इंडियामध्ये हा डॅम असणार आहे. लोकेशन केरळामध्ये आहे. त्याचं लोकेशन जरी केरळामध्ये असलं तरी त्याचे जी कोऑर्डिनेशन आपण म्हणू शकतो अथॉरिटी आहे ती तामिळनाडू गव्हर्नमेंट आहे. ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्टेटस त्याचा ऑपरेशनल आहे म्हणजे ॲक्टिव्ह आहे. हा डॅम वापरामध्ये आहे. ओपनिंग डेट म्हणजे हा डॅम जो आहे तो ओपन कधी केला गेला होता तर 10 ऑक्टोबर 1895 रोजी हा डॅम ओपन केला गेला होता. ऑपरेटर इथं दिले तामिळनाडू गव्हर्नमेंट हे त्याचं ऑपरेटर आहे असं आपल्याला इथं पाहावयास मिळते. डॅम स्पिलअवेज वगैरे इन्फॉर्मेशन टेक्निकल इन्फॉर्मेशन दिली ती का आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे. टोटल कॅपॅसिटी वगैरे डॅमची दिली. ऑपरेटर तामिळनाडू जे त्यांची जी अथॉरिटी आहे ती इथं दिलेली तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड ही त्याची अथॉरिटी आहे. ऑपरेटर अथॉरिटी. कमिशन डेट वगैरे इथं दिलेले आहेत ते काय आपल्याला एवढे इम्पॉर्टंट नाही. आणि विशेष करून हा जो डॅम आहे तो विशेष करून कोणत्या रिव्हरवरती वसलेला आहे तर तो पेरियार रिव्हरवरती वसलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळे आपल्याला पेरियार रिव्हरविषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला इथं बघणं कुठंतरी गरजेचं आहे. त्यामुळं पेरियार रिव्हरची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण इथंच बघून घेऊया. इथं लगेच पेरियार रिव्हरची इन्फॉर्मेशन आलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये इथं लोकेशनसुद्धा इमेजमध्ये तुम्ही बघू शकताय. कंट्री ऑब्वियस आहे इंडिया असणार आहे. त्याच्यामध्ये स्टेट कोणता आहे तर केरळ आहे. सिटीज कोणकोणत्या येतात त्याच्यामध्ये कोची येते, त्यानंतर नरीमंगलम येते, कलड येते, मलयात्तूर येते. ह्या महत्त्वाच्या सिटीज येतात. त्या रिव्हरच्या किनारी महत्त्वाच्या सिटी वसलेल्या आहेत. सोर्स त्याचा कोणता आहे तर पेरियार टायगर रिझर्व जो आहे तिथं याचा चोक्कमपट्टी मला या ठिकाणी याचा सोर्स असलेला आपल्याला पाहावयास मिळतो पेरियार रिव्हरचा. इथं आपण इमेजमध्ये बघू शकता कशा पद्धतीचं लोकेशन आहे. त्याचबरोबर त्याचं लोकेशन म्हणजे उगमाचं लोकेशन सुद्धा केरळ आणि केरळ असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. माउथ म्हणजे कोणत्या समुद्राला जाऊन ती मिळते तर अरेबियन सी वेम्बनाड लेक या ठिकाणी ते जाऊन मिळते. लोकेशन पुन्हा त्याचं केरळात असलेलं पाहावयास मिळते. लेंथ म्हणजे या नदीची लांबी जी आहे ती 144 किलोमीटर आहे म्हणजेच 152 मैल एवढी याची लांबी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. बेसिन साईज त्याची दिली 5398 स्क्वेअर किलोमीटर ही त्याची बेसिन साईज आपल्या असलेले पाहावयास मिळते किंवा 2084 स्क्वेअर मैल एवढी त्याची बेसिन साईज म्हणजे पात्राची जी साईज असते ती असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर डिस्चार्ज एरिया दिला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं ट्रिब्युटरीज दिलेत. लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज जे आहेत म्हणजे डाव्या साईडने येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये एकच आहे ती आहे चिरुथुनी ही नदी आहे जी डाव्या साईडने येऊन मिळते. या ठिकाणी ते इमेजमध्ये बघू शकता तुम्ही. आणि राईट साईडनं येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत मल्लुयार ही नदी आहे, पेरिंजकुट्टी ही एक नदी आहे, त्यानंतर मुथिरापुझा ही एक नदी आहे, एडामाला ही एक नदी आहे की जी राईट म्हणजे उजव्या साईडने येऊन मिळताना आपल्याला पाहावयास मिळते. समजते. ही आपण विशेष करून पेरियार रिव्हरविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. आणि ही न्यूज GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची होती, जॉग्राफीच्या दृष्टीतून हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले. त्यामुळे आता पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. आपली पुढची जी न्यूज आहे ते दिल्ली एअर पोल्युशनशी रिलेटेड न्यूज आहे. आणि विशेष करून दिल्ली एअर पोल्युशनला जे कारणीभूत आहे तर महत्त्वाचा घटक स्टबल बर्निंग हा घटक आहे म्हटलं जात होतं. हे दिल्ली गव्हर्नमेंटकडून सुद्धा म्हटलं जात होतं. अनेक
महत्त्वाचे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याकडून सुद्धा म्हटलं जात होतं. परंतु ग्राउंड पातळीला जर बघितलं तर स्टबल बर्निंगचा जो हिस्सा आहे, स्टबल बर्निंग म्हणजे आता आपल्या भाषेत बोलायचं झालं तर ऊस गेल्यानंतर जो पालापाचोळा राहतो तो शेतकरी काय करतात तर ते जाळून टाकतात आणि त्याची राख बनवतात. ती राख खत म्हणून ऑटोमॅटिक जी माती आहे त्याच्यामध्ये मिसळत असते. परंतु ते ज्यावेळेस जाळत असतो शेतकरी त्यावेळेस त्याच्यामुळे जो धूर निर्माण होतोय त्यामुळे हवा प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि ते जे हवा प्रदूषण होतं ते कुठंतरी बंद करण्यासाठी विशेष करून दिल्ली गव्हर्नमेंटनं अशा प्रकारचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते कायदेशीर गुन्हा बनवला होता. त्याच्याशी रिलेटेड कायदासुद्धा तिथं आपल्याला पाहाव्यास मिळतो वेगळा. परंतु जर दिल्लीच्या पोल्युशनला तुम्ही तेवढं जबाबदार धरत असाल तर तेवढं जबाबदार ते स्टबल बर्निंग नाही, ते जे शेतकरी जातात ते तेवढं जबाबदार नाही. त्याचा हिस्सा फक्त 14.6% एवढाच आहे असं अथॉरिटीनं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते विशेष करून. त्यामुळं जे आपण टोटल ब्लेम शेतकऱ्यांवरती करतो, शेतकरी जो फार्म फायर्स करतो, जे शेतीमध्ये ज्या अशा प्रकारचा धूर निर्माण करतो त्याच्यामुळे होते, तर ते कुठंतरी या आकडेवारीने आपल्याला समजते की त्यांना टोटल ब्लेम आपण करू शकत नाही. ते त्याच्यामुळं प्रदूषण होतं यात काय वाद नाही आहे, परंतु त्याचं जे पर्सेंटेज आहे ते खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे टोटल दोष त्यांना देऊन आपल्याला चालणार नाही हे या न्यूजमध्ये आपल्याला समजतं. मग विशेष करून ही जी न्यूज आहे ती पोल्युशनशी रिलेटेड आहे, म्हणजेच कशाशी रिलेटेड आहे, इन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. आणि इन्व्हायरमेंट जो सब्जेक्ट दिला आहे आपल्याला तो विशेष करून आपल्याला GS3 मध्ये दिला आहे. त्यामुळं ही जी न्यूज आहे ती आपल्याला GS3च्या दृष्टीतून खूप महत्त्वाची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजतंय तुम्हाला? त्यामुळं याचा आपण इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून म्हणजे GS3च्या दृष्टीतून अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये की पॉईंट काय आहेत तर पहिला की पॉईंट आपल्याला पोल्युशनशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पोल्युशनशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या काढून ठेवणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये हवा प्रदूषण काय असतं, म्हणजे एअर पोल्युशन काय आहे, वॉटर पोल्युशन काय आहे, याची टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा की पॉईंट आपला या न्यूजमधून हा होऊ शकतो की याच्यामध्ये आपण दिल्लीचं पोल्युशनची जी एक केस स्टडी आहे याच्यावरती मेन्सला डायरेक्ट क्वेश्चन पण विचारला होता. त्यामुळं दिल्ली पोल्युशनचं कशामुळे होत असेल तिथं एवढं पोल्युशन, जास्त प्रमाणात पोल्युशन तिथं प्रत्येक वर्षी आपल्याला पाहाव्यास मिळतं. विशेष करून विंटर सीजनमध्ये जास्त पोल्युशन तिथं धुकं वगैरे आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याला कारण काय काय आहे, त्याची एक उहापोह करणारी नोट्स जी आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या काढून ठेवणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? त्यामुळं खरं तर याचा त्या पद्धतीनं सुद्धा अभ्यास तुम्ही व्यवस्थितरित्या करून ठेवू शकता. एवढे 2 की पॉईंट आपण व्यवस्थितरित्या या न्यूजमधून आपण घेऊ शकतो GS3च्या दृष्टीतून महत्त्वाचं म्हणून. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणते बघूयात आपण. पुढची जी न्यूज आहे आपल्याला नेव्हीच्या दृष्टीतून खूप महत्त्वाची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय सांगितलं आहे की नवीन नेव्हल चीफ जे आहेत, असं नवीन नेव्हल चीफ या पदावरती जे R हरिकुमार आहेत या नवीन पर्सनॅलिटीची नेमणूक झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं ही न्यूज खरं तर डिस्कस करायला घेतली. त्यांची नियुक्ती आत्ताच झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्या दृष्टीतून आपल्याला काय काय माहिती असणं गरजेचं आहे, याच्या अगोदर कोण नेव्हल चीफ होते आणि हे जे नेव्हल चीफ आहे ते कितवे नेव्हल चीफ आहेत, अशा प्रकारची छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि R हरिकुमार या पर्सनॅलिटीविषयी इतर इन्फॉर्मेशन म्हणजे याच्या अगोदर कोणत्या विभागाचे ते हेड वगैरे राहिलेले आहेत का, असे सर्व ओहापोह करणारे जी काही इन्फॉर्मेशन आहे ते टोटल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. विशेष करून ही अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते प्रीच्या दृष्टीतून महत्त्वाचे असतात. त्यामुळं अशा प्रकारच्या न्यूज ज्या आहेत त्या प्रीच्या दृष्टीतून महत्त्वाच्या असतात. अशा प्रकारचे क्वेश्चन प्रीला राज्यसेवा असू द्या, UPSCसुद्धा असू द्या, त्याच्यामध्ये कंबाईनसुद्धा असू द्या, अशा प्रकारच्या एक्झाममध्ये हे क्वेश्चन आपल्याला विचारण्याची जास्त शक्यता असते. त्या दृष्टीतून ह्या न्यूजचा अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. बाकी इम्पॉर्टंट असं काही याच्यामध्ये नाही आहे. पुढची न्यूज आहे ती विजय माल्या याच्याविषयी न्यूज आहे. सुप्रीम कोर्टानं खरं तर ताशेर ओढलेलं आपल्याला पाहावयास मिळतात आपल्या सिस्टमवरती. आणि त्यांनी हे सांगितलं की आपण फॉरेव्हरसाठी म्हणजे कायम फक्त विजय माल्याचे वेटच करू शकत नाही. म्हणजे एकंदरीत सुप्रीम कोर्टाला असं म्हणायचं होतं की एवढे दिवस झाले तरीसुद्धा आपण विजय माल्याला अजून आपल्या गिरफ्तारीमध्ये आपल्या ताब्यात घेऊ शकलो नाही. ते कुठंतर आपलं अपयश आहे आणि त्याच्यावर ते सिस्टमनं कार्य करायला पाहिजे, काम करायला पाहिजे जास्त तडफदारीनं, असं कुठंतरी सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत तसं काम बघायला मिळालं नाही असं सुद्धा इनडायरेक्टली सुप्रीम कोर्टाला म्हणायचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग विशेष करून
हे जे विजय माल्या प्रकरण असू द्या किंवा नीरव मोदी प्रकरण असू द्या, आणि आत्ताच एक सिरीज आली होती हर्षद मेहता स्कॅम म्हणून, अशा प्रकारची जी प्रकरणं असतात ही जी प्रकरणं जर बघितलं तर ती बँकिंग सिस्टमशी रिलेटेड होती. बँकिंगशी रिलेटेड जो काय फ्रॉड आहे त्याच्याशी रिलेटेड ही प्रकरणं होती. मग ही प्रकरणं आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. एक केस स्टडी म्हणून आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारच्या बँकिंग क्षेत्राशी रिलेटेड ही असल्यामुळे विशेष करून हे कोणत्या सब्जेक्टच्या अंतर्गत येतं तर आपल्या दृष्टीतून ते इकॉनॉमीच्या अंतर्गत येतं. आणि इकॉनॉमीचा जर विचार केला आपण तर इकॉनॉमी जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला GS3च्या दृष्टीतून खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती आपल्याला GS3च्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. समजते. त्यामुळे हे जे केस स्टडी आहे त्या तुम्हाला टोटल माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ते रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे. आणि त्यांनी हे सांगितलं की युक्रेनमध्ये जर नाटोनं, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन याला म्हणतो आपण, नाटोनं जर युक्रेनमध्ये सैन्य डिप्लॉय करण्याचा प्रयत्न वगैरे केला तर त्याचे रशियाकडून होणारे जे परिणाम आहेत ते त्यांना भोगावे लागतील अशा प्रकारचा डायरेक्ट इशारा जे आहे ते रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन यांनी दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामध्ये विशेष करून की पॉईंट आपल्याला काय बघायचे आहेत तर नाटोची इन्फॉर्मेशन जी काय आहे ती नाटोची इन्फॉर्मेशन टोटल आपण बघून ठेवणं गरजेचं आहे विकिपीडियाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा इथं उल्लेख विशेष करून रशियाचा केला जातो आहे. त्यामुळं रशियाशी इंडियाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचे आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते. आणि विशेष करून ती इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खूप महत्त्वाची आहे. आणि इंटरनॅशनल रिलेशन जो आहे तो सब्जेक्ट GS कितीमध्ये येतो तर GS3मध्ये तो सब्जेक्ट आपला येतो. त्यामुळं ही न्यूज आपण GS3च्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण म्हणू शकतो आहे. सॉरी, GS2च्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे, GS3 नाही, GS2च्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. त्यामुळं GS2च्या दृष्टीतून ही न्यूज आहे महत्त्वाची असं आपण म्हणू शकतो आहे. समजते. एवढंच महत्त्वाचं या न्यूजमध्ये, बाकी इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. नाटोची फक्त इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. तेवढी फक्त तुम्ही बघून ठेवा. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज आजच्या द हिंदूच्या समाप्त होत आहेत. आणि उद्यापासून विशेष करून जशा न्यूज मी डिस्कस करतो आहे तसे आर्टिकल्स पण आपण उद्यापासून डिटेलमध्ये डिस्कस करण्यास सुरुवात करूया. एडिटोरियल्स पण आता डिटेलमध्ये डिस्कस करण्यास सुरुवात करूया जेणेकरून आन्सर रायटिंगसाठी आपल्याला आणि एक्झामसाठी त्याचासुद्धा उपयोग होऊ शकेल. आणि जो काही उहापोह करंटमधल्या इश्यूवरती दिलेला असतो आहे ते आपल्याला करता येतील. त्यामुळं आत्ता जे दिवाळीपासून आपण फक्त जास्तीत जास्त न्यूजवरती फोकस करत होतो, परंतु आता उद्यापासून एडिटोरियलसुद्धा डिस्कशन डिटेलमध्ये करण्यास सुरुवात करूया. आणि त्याच्यामुळं काय होईल तर थोडासा टाईम वाढेल, परंतु तेवढा तुम्ही पेशन्स ठेवा. तेवढं पूर्ण व्हिडिओ बघा, लेक्चर बघा पूर्ण. कमी वेळात जास्त कव्हर करता मला त्याच्यामध्ये येणार नाही, कारण एडिटोरियल डिस्कस करायला जास्त वेळ लागतो. त्यामुळं एडिटोरियलसुद्धा उद्या असल्यामुळं आपलं जे लेक्चरचं टाईम आहे ते लेक्चरचं टाईम 1 तासापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळं तेवढा संयम ठेवून तुम्ही जर प्रतिसाद तशा पद्धतीने दिला तर आपण एडिटोरियल चांगल्या पद्धतीनं डिस्कस रोज करू शकतो. सो आज मी तुमची द हिंदूमध्ये या ठिकाणी या नोटवरती आजच्यापुरती रजा घेतो आहे. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जर आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांनी हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करा. तिथंसुद्धा तुम्हाला इतर लेक्चरचे जे काही अपडेट्स असतील ते वेळोवेळी मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदीच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.